महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग कृत्रिम भित्तिका उभारणी प्रकल्प, केंद्रीय समुद्री मत्स्यिकी अनुसंधान संस्थान आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सागरी माशांचं संरक्षण आणि जैव विविधता वाढवण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या 7 सागरी जिल्ह्यातील एकूण 145 ठिकाणी कृत्रिम भित्तिका स्थापित करण्याचा निर्णय झाला. विस्तीर्ण सागर किनारपट्टी लाभलेला आपला महाराष्ट्र आणि या सागर किनाऱ्यावर मच्छीमारीच्या माध्यमातून गुजराण करणाऱ्या आपल्या असंख्य मच्छीमार बांधवांचा सागरातून मिळणाऱ्या या चंदेरी संपत्तीवरच रोजगार अवलंबून असतो. समुद्रातील मासेमारी नौकांची संख्या ही वाढल्यामुळे मासे पकडण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे आणि त्याचा परिणाम समुद्रातील मत्स्य साठ्यावर दिसत आहे. ही मत्स्य संपत्ती वाढवायची तर मत्स्य उत्पादनात वाढ होणं ही आज काळाची गरज बनली आहे आणि हे ओळखून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव तत्पर असलेल्या गतिमान महाराष्ट्र शासनाने एका अनोख्या आधुनिक तंत्राचा अवलंब करण्याचे ठरवलं. हे तंत्र म्हणजे आर्टिफिशियल रीफ अर्थात कृत्रिम भित्तिका पद्धती. जर्मनी, जपान सारख्या देशात पूर्वांपारपासून प्रचलित असलेल्या या तंत्राच्या धर्तीवर आता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील रायगड नजीकच्या चाफेरी इथे अशा प्रकारच्या कृत्रिम भित्तिकांच्या निर्मितीला वेग आला. खरं तर हे काम खूपच आव्हानात्मक होतं. रीफ म्हणजे भित्तिका समुद्रातील माशांना आकर्षित करून घेतील, त्यांना घरासमान वाटतील अशा प्रकारे 3 वेगळ्या वेगळ्या आकारात बनवल्या जातात. फ्लॉवर म्हणजे फुलांच्या आकारातल्या, ट्रायंगल म्हणजे त्रिकोणी आणि वेलरिंग म्हणजे दंडगोलाकार अशा 3 आकारात त्या बनवल्या जातात. प्रथम स्टीलचा सांगाडा बनवून तो साच्यात ठेवून त्याच्या सभोवती खडी, सिमेंट आणि तत्सम माल भरल्यावर रीफ आकाराला येतात. साच्यातून बाहेर काढल्यानंतर त्या पूर्ण सुकवण्यासाठी जवळपास 15 दिवस लागतात. या दरम्यान त्यांना तडे जाऊ नयेत यासाठी वेळोवेळी पाण्याची फवारणी करावी लागते. अशा प्रकारे हजारो रीफची निर्मिती झाली. त्या तयार झालेल्या कृत्रिम भित्तिका समुद्रात स्थापित होण्यासाठी सागर तळाशी योग्य जागेची निवड करणं हेही तितकंच महत्वाचं असतं. ही जागा समतल, टणक आणि गाळविरहित असावी लागते, जेणेकरून माशांना हे सुरक्षित निवासस्थान वाटू शकेल. जागा सुनिश्चित झाल्यावर नेमक्या त्याच विशिष्ट ठिकाणी कृत्रिम भित्तिका पाखरण करणं हे देखील एक वेगळं तंत्र आहे. प्रवाहाचा वेग यासाठी महत्वाचा असतो. पाण्यात गढूळता नसावी आणि दृश्यमानता 1.5 मीटर पर्यंत असावी. या साऱ्या निकषांचा या ठिकाणी अर्थातच विचार केला आहे. 10 ते 20 मीटर खोल समुद्रात सपाट आणि टणक समुद्रतळ असलेल्या ठिकाणी मोठ्या जहाजातून क्रेनच्या मदतीने रीफ अलगद समुद्रात सोडल्या गेल्या. त्यांच्या प्रचंड वजनामुळे अर्थातच त्या समुद्राच्या तळाशी जाऊन बसल्या आणि लवकरच अंतर्गत सागरी व्यवस्थेचा भाग बनून माशांना आकर्षित करून जणू त्यांना हक्काचं घर मिळवून देतायत. समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या सागरी प्रजाती तसंच पृष्ठभागात राहणाऱ्या प्रजाती नवनिर्मिती, विकास आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी कृत्रिम भित्तिका अर्थात आर्टिफिशियल रीफ महत्वपूर्ण दुवा ठरतात. कारण घरासारखं सानिध्य निर्माण करून मत्स्य समूहांना एकत्रित आणून त्यांच्या पैदासीला त्या योगे उत्तेजन मिळतं. त्याचबरोबर लहान पिल्लांसाठी आवश्यक नैसर्गिक खाद्य लपवण्यासाठी जागा तयार होणार आहेत. त्यामुळे
समुद्रातील जैवविविधतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. आर्टिफिशियल रीफचं संरक्षण करण्यासाठी आणि संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून मच्छीमार सोसायटी यांना मत्स्य व्यवसाय विभागाकडून ₹50,000 रकमेच्या धनादेशांचं वाटप माननीय आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर अतुल पाटणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. तर नुकतंच आता आर्टिफिशियल रीफ्स कृत्रिम जैवभित्तिका आपण डिप्लॉय केलेल्या आहेत सर्व ठिकाणी. ह्यामध्ये असं अपेक्षित आहे आपल्याला की ह्यातले मूळ भागधारक जे आहेत म्हणजे स्टेक होल्डर्स हे आमचे खरे मच्छीमार बांधवच आहेत. ह्यामध्ये ह्यांनीच ह्याची सुरक्षितता, दक्षता आणि ह्या कशा पद्धतीने ह्याचं चांगलं कार्यान्वयन होईल ही सर्व काळजी आमच्या सर्व मच्छीमार बांधवांनीच घ्यायची आहे. तर ह्यासाठी मॅनेजमेंट म्हणून माननीय आयुक्त महोदयांनी अशी प्रस्तावित केली की ह्यांना मॅनेजरल फंड जे आहे म्हणजे व्यवस्थापनासाठी जो लागणारा निधी आहे तो निधी चेकच्या स्वरूपात आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आपण वितरित करत आहोत. मला आज अभिमान होतो सांगताना की मत्स्य व्यवसाय विभागाचे 7 सागरी जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, परवाना अधिकारी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, सागर मित्र आणि सुरक्षा रक्षक या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही आज 60 कृत्रिम भित्तिका पाखरण करू शकलो आणि उर्वरित 145 संख्येपर्यंतच्या भित्तिका पाखरण करण्याचं कामकाज कार्यरत आहे. तदनंतर पालघर जिल्ह्यामध्ये कृत्रिम भित्तिकांचं पॉपलेट संवर्धनाबाबतचं महत्त्व लक्षात घेता एक विशेष मोहीम राबवून कृत्रिम भित्तिका पाखरणाचा कार्यक्रम तिथं सुद्धा घेण्यात येत आहे. आर्टिफिशियल रीफ किंवा कृत्रिम शैलभित्तिकेचा प्रयोग जो आपण करतो आहोत यामध्ये माशांसाठी प्रजनन स्थळ आपण निर्माण करतो आहोत आणि याच्या संरक्षण संवर्धनाच्या जबाबदाऱ्या आपण एक आर्टिफिशियल रीफ एकेका सोसायटीने दत्तक घ्यावी या संकल्पनेतून आली. आर्टिफिशियल रीफच्या नंतर तिथे काय नेमके फायदे होणार आहेत हे आम्ही सोसायटीला सांगतो आहोत आणि त्यांनासुद्धा प्रति सोसायटी आपण सध्या सुरुवातीला त्यांच्या अनुषंगिक सभेसाठी ₹50,000 दिले आहेत आणि त्यांनी त्या आर्टिफिशियल रीफच्या संवर्धनाची, जतनाची आणि त्यासोबतच संयुक्त सागरी व्यवस्थापन आणि संयुक्त सागरी मत्स्य व्यवस्थापनच्या कार्यक्रमामध्ये प्रशासनाशी मिळून काम करण्याची अपेक्षा पण ठेवतो आहोत. प्रगतिशीलतेत नेहमीच अग्रेसर असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा होणारा असा हा गौरवशाली प्रकल्प राज्याच्या मत्स्य संवर्धन आणि विकास प्रक्रियेला अधिक गतिमान करणारा ठरेल यात शंका नाही.